मस्तपणे केलेली भाजी एकदम छान छान झाली. बरोबर आहोत तुळशीची भाजी गावावरून आणली आहे आणि ती आजच तुम्हाला कशी करायची ती दाखवतो. बघा ही आजकाल बाजारात पण मिळतात. काय नाव भाजीचं? तुळशीची भाजी त्यातली रान भाजी आहे बघा ही अशी थोडीशी जंगलामध्ये वाढते ना त्याच्यामध्ये हे बघा अशी माती असते याच्यात त्यामुळे ती अशी साफ करून द्यावी लागते. हे बघा हे कोण लावत नाही जंगलात आपोआपच उगवते पण ती डोंगर माथ्यावरच उगवते. हे बघा ही अशी साफ करावी लागते आणि हे आहे ना हे जाणता याच्यावर टाकून द्यायचं धुवून असते. हे बघा याच्या प्रत्येकाने बघ थोडी माती आहे हे बघा अशी माती असते. मग ती साफ कशी करायची? साफ करावी लागते आणि कापड मग धुवून घ्यायची. वर्षातून एकदा फक्त जूनमध्ये जून जुलैमध्येच मिळते आणि त्यानंतर जून झाली ना त्याला फुलं येतात मग ती खाण्याच्या लायकीत नसते चरचरीत लागते. ही आयुर्वेदिक भाजी आहे. ह्या भाजी खाल्ल्याने मूळव्याध डायबिटीस आणि की दमा हे रोग बरे होतात. त्यामुळे ही वर्षातून एकदा तरी खावी. हिला पाण्यामध्ये धुवून घेऊ कारण माती असते ना ही माती निघाली पाहिजे म्हणून याची पाण्यात टाकून धुवून घ्यायची. पूर्ण पाण्यात टाकताय की फक्त खालचंच टाकताय तुम्ही? नाही सर्वच टाकावं लागते पाण्यामध्ये. हे बघा पाण्यातून काढूया आता वरती धुवून जरा आम्ही माती असते त्याला ना चाळणीमध्ये ठेवू काढून. माती किती आहे ती बघा खाली तळाला. 10 मिनटं पाणी टाकलंय ना तर 10 मिनटं जरा पाणी निथळून दे त्याच्यात खाली भांडं ठेवलंय पाणी जायसाठी. 10 मिनटं झाली आहेत पाणी निघाले आहे साफ. आता ह्याला कापून घेऊ. पहिला आधी हे पुढचे सफेद आहेत ना ते घ्यायचे नाही ते टाकून द्यायचे ते कापून टाकायचे आणि मग ही बारीक कापायची. असं करूया. हे बघा हे बारीक केली आहे. 3 कांदे कापून घेऊया आणि ह्या 4 मिरच्या कापून घेऊया. हे बघूया असं बारीक करायचा कांदा पण याला. चार मिरच्या कापून घेऊ त्याला लागणार आहे. मोठे मोठे तुकडे ठेवूया. आता फोडणी देऊ. टाकूया 2-3 चमचे. तेल गरम झालं आहे आता मोहरी टाकून घेऊ. हे बघा 1 चमचा मोहरी टाकतो. मिरच्या टाकू तर तेलात भाजला की तिखट कमी लागतो. तेल गरम झालं आहे ना तर कांदा टाकूया. लाल झाला पाहिजे कांदा. अर्धा चमचा हळद टाकू. आज आपली भिजत घातली होती चण्याची डाळ ती आता भिजली आहे चांगली ती आता टाकून घेऊ. डाळ जरा शिजू दे जरा परतून घेऊ जरा तेलावरती. नंतर मग हे करू मीठ टाकून घेऊ मग भाजी टाकतो. डाळ भिजवलेली आहे त्याच्यामुळं शिजायचा काही प्रश्न नाही. त्याच्यात मसाला बिसाला काही टाकायचं नाही का मिरच्या हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत ना बस झालं त्याच्यामुळे ते होईल बरोबर. आता थोडीशी भाजी टाकू चण्याच्या डाळीवरती. ते एवढी दिसते जास्त आळल्यानंतर एवढी छोटीशी थोडीच होणार. कशासोबत चांगली लागते भाजी? ही भाकरी बरोबर चांगली लागते. चपाती बरोबर खातात लोक. खोबरा टाकून तो किसलेला खोबरा आहे ओल्या नारळाचा 1 चमचा. हा 1 चमचा.
थोडा वेळ मुरून दे, जरा ढाकण ठेवून देऊ 5 मिनिटं. मीठ टाकून घेऊ थोडं चवीपुरतं. आली भाजी बघा किती मस्त दिसते, खाऊन बघा एकदम कशी लागेल ते आणि रेसिपी. आम्हाला सांगा कमेंट मध्ये. कमेंटमध्ये सांगा आम्हाला कशी लागते, काय करते ते. मी गावचाच माणूस आहे, करतोय भाजी आहे. ही ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ हे मिक्स भाकरी आहे. ही फोडशीच्या भाजीबरोबर छान लागते. आणि 1 किलो ज्वारी, 1 किलो बाजरी, 1 किलो नाचणी आणि तांदूळ 2 किलो. भरपूर